नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर मंडळी, हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. वर्षभरामध्ये अनेक एकादशी येतात, पण आषाढ महिन्यामध्ये येणारी एकादशी ही महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांसाठी आणि विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत खास असते. या आषाढी एकादशीला पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्तिभावाने पंढरपूरला जातात. हातात भगवा झेंडा, विठ्ठलाची मूर्ती, नाम आणि मनात फक्त एकच भावना, ते म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आषाढी एकादशी 2026 मध्ये नेमकी कधी आली आहे, आषाढी एकादशी म्हणजे काय, या दिवसाचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, या दिवशी काय करावे, काय करू नये, उपवास कसा करावा आणि पारायण कधी करावं, कसं करावं, हे सर्व माहिती ना या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता व्हिडिओला आपण सुरू करूया. तर पहिला बघूया आपण आषाढी एकादशी 2026. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये आषाढी एकादशी शनिवारी म्हणजे 25 जुलै रोजी येणार आहे. ही एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, हरिशयनी एकादशी आणि पद्या एकादशी अशा नावानेही ओळखलं जातं. या दिवसापासून भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात अशी धार्मिक मान्यता आहे आणि त्यानंतर चातुर्मासाची सुरुवात होते. चातुर्मास हा साधारणतः 4 महिन्यांचा पवित्र काळ मानला जातो. या काळामध्ये भक्ती, नामस्मरण, व्रत, पूजा, दानधर्म आणि सात्विक आचरणाला विशेष महत्त्व दिलं जातं. आता आपण बघूया आषाढी एकादशी म्हणजे काय. तर एकादशी म्हणजे चंद्र महिन्यातील 11वी तिथी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, एक कृष्ण पक्षामध्ये, एक शुक्ल पक्षात. तर आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. ही तिथी भगवान विष्णू आणि भगवान विठ्ठलाला समर्पित आहे. महाराष्ट्रामध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरातून विठ्ठलरायाच्या दर्शनासाठी येतात. लाखो वारकरी पायी वारी करून पंढरीला पोहोचतात. ही वारी म्हणजे फक्त प्रवास नाही, तर भक्ती, श्रद्धा, समानता आणि विठ्ठल नामाचा संपूर्ण संगम आहे. आता आपण बघूया आषाढी एकादशीचं काय महत्त्व आहे. तर मंडळी, आषाढी एकादशीला भगवान विष्णूची भक्ती करण्याचा दिवस मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने व्रत, पूजा, नामस्मरण आणि दानधर्म केल्याने मनाला शांती मिळते आणि भक्तिभाव वाढतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. एकादशी म्हणजे फक्त उपाशी राहायचा दिवस नाही, तर एकादशीचा खरा अर्थ आहे मनावर नियंत्रण ठेवणे, वाईट विचारांपासून दूर राहणे, राग, लोभ, मत्सर आणि नकारात्मकता कमी करणे आणि मनापासून भगवंतांचं नामस्मरण करणे. म्हणूनच फक्त अन्नाचा त्याग करून उपयोग नाही, तर या दिवशी आपल्या विचारांचं आणि वागण्याचंही शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करायला हवा. आषाढी एकादशीच्या दिवशी काय केलं पाहिजे. तर प्रथम सकाळी लवकर उठावं. शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ कपडे घालावेत. घरातील देवघर स्वच्छ करून घ्यावं. भगवान विष्णू आणि विठ्ठल रुक्मिणीची पूजा करावी. विठ्ठल नामस्मरण करावे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. तसंच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल याचाही तुम्ही नामस्मरण करू शकता. आपल्या श्रद्धेनुसार विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ किंवा अभंगाचं वाचन आणि श्रवणही तुम्ही करू शकता. तुळशीची पूजा करावी. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय मानली जाते, म्हणून श्रद्धेनुसार तुळशीची पूजा करून भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करू शकता.
आणि या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. जे लोक उपवास करतात त्यांनी आपल्या श्रद्धा, आरोग्य आणि क्षमतेनुसार उपवास करावा. काही लोक निर्जल उपवास करतात, काही फळाहार करतात, तर काही जण उपवासाचे पदार्थ खातात. उपवासामध्ये सामान्यतः फळ, दूध, दही, शेंगदाणे, बटाटे, साबुदाणा यासारखे पदार्थ घेतले जातात. मात्र प्रत्येक कुटुंबाची आणि परंपरेची पद्धत वेगळी असू शकते. दानधर्म करावा. आपल्या श्रद्धेनुसार गरजू व्यक्तीला अन्न, धान्य, कपडे किंवा आवश्यक वस्तू दान करणं शुभ मानलं जातं. दान मोठं असावं असं नाही, मनापासून केलेलं मदत सर्वात महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं तुम्ही दान करू शकता. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही जेवणही देऊ शकता. आषाढी एकादशीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करणं ही देखील खूप सुंदर सेवा आहे. आणि मन तुमचं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. या दिवशी शक्य असेल तितकं वेळ भक्ती, नामस्मरण आणि सकारात्मक विचारामध्ये तुम्ही घालवा. आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण काय करू नये ते बघूया. तर या दिवशी आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, तर जाणून बुजून खोटं बोलू नये, कोणाची निंदा, चुगली किंवा अपमान करू नका, विनाकारण भांडू नका, राग, मत्सर आणि द्वेष वाढवणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणि अनेक धार्मिक परंपरेमध्ये एकादशीच्या उपवासामध्ये धान्य किंवा तांदूळ टाकले जातात. मात्र उपवासाचे नियम वेगवेगळ्या परंपरेनुसार बदलू शकतात. म्हणून आपल्या घरातील परंपरा आणि श्रद्धेनुसार नियम तुम्ही पाळावेत. आता उपवास कोणाला करावा आणि कोणी टाळावं, तर मंडळी, उपवास हा श्रद्धेचा विषय आहे, पण आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. लहान मुलं, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला किंवा ज्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात त्यांनी उपवास करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपवास करणं म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही, तर शरीराची क्षमता लक्षात घेऊन फळाहार किंवा सात्विक आहार घेऊनही भक्ती करता येते. देवाला आपली श्रद्धा महत्त्वाची असते, स्वतःला त्रास देणं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करा, नाहीतर मग तुम्ही उपवास केलं नाही तरीही चालतं. तर आता बघूया आपण पारणा म्हणजे काय. एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला सोडला जातो, तर याला पारणा असे म्हणतात. 2026 मध्ये आषाढी एकादशीचा पारणा रविवारी 26 जुलै रोजी करायचा आहे. पारणाची अचूक वेळ शहरानुसार थोडीफार बदलू शकते, त्यामुळे आपल्या स्थानिक पंचांगानुसार तुम्ही वेळ तपासून घेऊ शकता. पारणा करताना सुरुवातीला हलका आणि सात्विक आहार घेणं कधीही चांगलं असतं. तर आता आपण बघूया आषाढी एकादशीचा काय सुंदर संदेश आपल्याला बघायला भेटणार आहे. तर मंडळी, आषाढी एकादशीला आपल्याला एक अतिशय सुंदर गोष्ट शिकवते, ती म्हणजे देव फक्त मंदिरात नाही तर आपल्या चांगल्या विचारांमध्येही आहे. देव फक्त मोठ्या पूजेमध्ये नाही तर एखाद्या गरजू व्यक्तीला केलेल्या मदतीमध्येही आहे. देव फक्त उपवासात नाही तर आपल्या संयमात, चांगल्या वागणुकीतही आहे. म्हणून या आषाढी एकादशीला आपण सर्वांनी एक संकल्प करूया. मनातला राग कमी करूया, वाईट विचार दूर करूया, गरजू व्यक्तीला मदत करूया आणि आपल्या जीवनामध्ये विठ्ठल नामाचा आणि सकारात्मकतेचा प्रकाश आणूया. तर मंडळी, तुम्हाला आषाढी एकादशी 2026 बद्दलची ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करत आहात का? तुमच्या घरी या दिवशी कोणती पूजा किंवा परंपरा केली जाते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच धार्मिक, घरगुती आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी हरी, श्री स्वामी समर्थ.